द्या ना पैसे द्या ना. कसले पैसे कसले? आता तुम्ही पिझ्झा मागवला त्याचे पैसे द्या ना हो. अरे पण आम्ही पिझ्झा मागवलेलाच नाही. आणि आमच्या तोंडाकडे बघून तुला वाटतंय आम्ही पिझ्झा मागवला असेल? खरंच हो दादा. अहो वडापावच्या गाडीवर वडापाव असो आम्ही उभं राहून खाऊ गेलो ना ते पण आमके उभं राहूक देणार नाही. बोला चल चल निघ निघ घरी जाऊन का असं. अरे काय बोल. हो मी तुम्हाला सांगतो मी साडी नेसून थांबतो का ना गाडीवर. साडी नेसून? नमनात मी स्त्री पाठ रंगवतो ना. हा मग. तर मी त्यांना नाचून दाखवतो मुरडून दाखवतो तेव्हा कुठं वडापाव देतात. अरे बापरे. आणि खिशात हात गेला ना माझा कधी चुकून तर पैशासाठी नाही वेगळ्याच कारणासाठी जातो का नाही. म्हणजे मांडी खाजवण्यासाठी पैसे देत नाही. दादा ते काही पण असेल. हे बघा तुम्ही ऑर्डर दिली ना पिझ्झाची. हे बघा माझ्याकडे हे तुमची ऑर्डर आहे. हे बघा फ्लॅट नंबर 206 मिस्टर बीसे तुमची ऑर्डर आहे ना. कोण कोण कोण? मिस्टर बीसे. मिस्टर बिशे? हा. नाही ना आम्ही मिस्टर मोरे. मोरे. रूम नंबर काय आहे? फ्लॅट नंबर 206. होय हा. का? आमचा रूम नंबर 209 आहे. तो किला काढला आता 206 झालेला आहे. मंडळी या दमदार सुरुवातीनंतर आपण देखील मनोरंजनाच्या डेटवर जाऊया आणि सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी सहलीला निघाली कोहली फॅमिली. चला बघूया त्यांची काय काय तयारी झाली काय काय राहिली. वाजत गाजत मंचावर येते कोहली फॅमिली. हॅलो MHJ टूर्स. पाठवा पाठवा. होय होय होय. हां 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 ओके ओके लवकर पाठवा. नमस्कार. नमस्कार. वेलकम 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 टू MHJ टूर्स. नमस्कार, नमस्कार. नमस्कार. बोला 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 बोला. काय सेवा करू शकतो मी तुमची? स्वारगेटची टूर प्लॅन करायची होती मला. स्वारगेट? हा हा स्वारगेटला टूर नाही प्लॅन होत. नाही स्वारगेट जवळ ST पकडा आणि जा. एवढं सोपं आहे ते. टूर नाही प्लॅन होत त्याची. नाही नाही पण मी असं ऐकलंय की तुम्ही कुठे जायचं विचारलं गेलं की सांगता की तिथे पोहोचवतो आम्ही म्हणून असं हे पण लिहिलंय. हो बरोबर आहे पण स्वारगेट जवळ आहे. स्वारगेट म्हटलं की येतं जवळ आहे ते. मग तुम्ही हे आणि कशाला ऐका लिहिता? आणि जर घाटात ट्रॅफिक लागलं तर स्वारगेट एवढाच वेळ लागतो. बाकी काही प्रॉब्लेम नाहीये. जवळ आहे त्याच्यात टूर. आम्ही काय हॉलिडे प्लॅन करतो आम्ही. मी हॉलिडेवरच चाललोय मी. मला 1 महिना राहायचंय तिथे. नाही ते सगळं ठीक आहे पण स्वारगेटची टूर प्लॅन नाही होत एवढंच तुम्हाला सांगतोय. सगळी टूर फसली माझी आता काय तुम्ही पण. स्वारगेटची टूर नसते रे बाळा. स्वारगेटची टूर चला स्वारगेटला जाऊया 1.5 महिना असं नसतं. स्वारगेट एवढंच आहे ते. ऐका ना मग वाकड नाक्यापर्यंत सोडा ना मला. पुढे ऑटोने जाईल मी. अरे नाही आम्ही नाही करू शकत. तू जा जा बाळा घे घे. अहो, सोडा घे, ना, घे. मला नाही, जायचंय नाही, हो, आता नाही. 1 महिन्यासाठी थांब 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 आता कस्टमर येतात. थांब थांब तू जा 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 तिथून जा ना तू जा. ते कुठे जाऊ? येस येस येस. वा 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 वा. बस 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 बी कम्फर्टेबल. येस 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 बसा बसा. येस स्वागत आहे तुमचं MHJ टूर्स मध्ये. काय सेवा करू शकतो मी तुमची? आम्हाला पिकनिकला जायचंय. थांबा थांबा. लेट्स गो टू द पिकनिक. ओय येस आय कॅन अंडरस्टँड तुमची खूप उत्साह मला कळू शकतो उत्साह. पण असे सगळे ओव्हरलॅप केले डायलॉग्स तर 1.5-2 मिनिटात सगळे डायलॉग संपतील स्किट मधले तुमचे. मला एकेकाने सांगा. हा नाव काय तुझं? तुझं नाव काय? मी शिवाली. मी भिवाली. मी पावले. मी आवली. नाही नाही ते नाही मला तुमची मी नावे विचारलीत. आम्ही आमची नावेच सांगितली. नावे आहेत तुमची? मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावले आवली कोहली. मी आवली लावली कोहली. हे बोलताना गातात का? चंचल डेटवर जाऊ. इथे प्रमोशन नाही बसत आहे. प्लीज हा प्लीज प्लीज
येस तर तुम्ही इकडे आलेलात पुन्हा एकदा स्वागत करतो. मला सांगा तुम्हाला कुठे जायचं आहे? दिवाळीला जायचंय इंग्लंडला. दिवाळीला जायचंय थायलंडला. मला जायचंय हॉलंडला. आणि मला जायचंय डिक्चिक 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 हे काय डिस्कोला. म्हणजे डिचिक 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 डिक्चिक 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 बसा इकडे. बसा नीट. सॅम्पल फ्लॅट मधलं सगळं फर्निचर हलताना दिसतंय ते. काय असं करत जाऊ ना. अरे अहो इथे टूर्सचं ऑफिस आहे बघा. दिसतंय की इकडे एमएच कोण माणसं आली आहेत रे आज ऑफिस मध्ये? मी शिवाली आवली कोहली. मी बेवाली आवली कोहली. मी पावले आवले कोले. मी आवली लावली कोली. नका सांगू सारखं सारखं सांगून पुन्हा प्रत्ययाचा आनंद सुद्धा मिळत नाही अशी नावं आहेत तुमची. लक्षात आलं? रिलॅक्स रिलॅक्स. कळतंय का तुम्हाला? हा इथे मी तुम्हाला काय आणलेलं आहे? तुम्ही डिस्को बिस्को जायला हे ऑफिस उघडलेलं नाहीये मी. कळलं का? ऐका ना प्लीज मला निदान टोल नाक्यापर्यंत सोडा ना. मी लिफ्ट मागून जाईन. अरे तुला नाही सांगितलं ना तू का थांबलायस? ए, जा रे बाळा जा. मार खाशील तू. जा ऑफिस टायमिंग आहे. गेस्ट आले थांब जरा. हा हा ओके ओके. मला तुम्हाला काय सांगायचं बघा. तुमची एक फॅमिली आहे हे मला कळलेलं आहे बरोबर आहे. तर तुमच्या फॅमिलीपैकी प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी जायचंय. तुला कुठे जायचंय? ते इंग्लंडला म्हणाले. आयलंडला. तुला कुठे जायचंय? इंग्लंडला जायचंय. असं नका करू. एक फॅमिली की नाही एक कुठलं तरी स्थळ तुम्ही फिक्स करा आणि मग मला कसं प्लॅनिंग करायला बरं पडेल. हो की नाही? सॉरी 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 सॉरी. आय अपोलोजाइज. हे घाबरे. त्या टोनची सवय होते आणि नाना 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 मध्ये अपोलोजॉज हे असं नाही करायचं. मग त्रास होतो त्याचा. लक्षात घे. ओके हा तर मला सांगा आता तुम्हाला कुठे जायचंय? तुम्ही हे ना पावली ना मिस्टर पावली बोला. नाही नाही मी आवली लावली कोली. मी शिवाली आवली कोहली. मी बेवाली आवली कोहली. मी पावले आवले कोले. तू तर हमणाच की तू तर नाही हे घाबरे. हमणाच कुठला राजस्थानी घेऊन येतोस मध्ये तू? अरे यार असं नका करू प्लीज. यांना सांगा असं मध्ये मध्ये बोलू नका म्हणून. आणि तुम्हाला एकदा नावं विचारली ना सारखी सारखी नावं सांगू नका. ती कळते का तुम्हाला? सॉरी 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 सॉरी. एक बार मिस्टेक छोड दे ना. हे घाबरे. यार हा आवडलेलं नाही मला. कळलं का तुम्हाला? प्लीज प्लीज काहीतरी वेगळं सांगतोय महत्वाचं. ओके मला सगळ्यात सांगा आधी तुम्हाला का जायचंय? का जायचंय पिकनिकला कुठे फिरायला? का जायचंय? मला कारण कळलं पाहिजे. मी सांगू? येस. ही सांगेल तुझंच आहे. मग मीच सांगेल. कशाला बोलतो? कशाला बोलतो ती सांगेल म्हणून? सांग ना बाबा तूच. आता इथे होते खूप गरमी म्हणून आम्हाला जायचंय थंड हवेच्या ठिकाणी. पण आमचं बजेट आहे खूपच कमी. घरच्या फ्रीज मध्ये जा ना. बजेट कमी आहे ना तुझं. घरच्या फ्रीज मध्ये जा फिरायला. चला चला. अरे असं नका करू. मी असंच म्हणालो बोलायचं म्हणून म्हणालो. कळलं का तुम्हाला? हे बघा बाहेर खूप महागाई वाढलेली आहे. कुठेही तुम्ही गेलात तरी तुम्हाला सगळ्या गोष्टी महागाच पडणार आहेत. तरी त्यातल्या त्यात आमची खासियत ही आहे की व्यवस्थित आम्ही तुम्हाला बजेटमध्ये करून देऊ. मग तर झालं. हो शाबास. आता मला सांगा तुम्हाला कुठे कुठे जायचंय? एक काही प्रत्येकाची स्वप्न असतात की नाही की मला अमुक ठिकाणी जायचंय बाबा मला मोठेपणी असं जायचंय. तसं तुम्हाला कुठे जायचंय? होय होय सगळ्यात आधी ही हात वर करते. हुशार दिसतेय. हा बोल. मला बघायची इजिप्तची मम्मी. मला पण बघायची इजिप्तची मम्मी. मला नाही बघायची इजिप्तची मम्मी कारण मीच एक मम्मी आहे. आणि मी मम्मी नाहीच आहे तरी पण मला बघायची इजिप्तची मम्मी. हा कारण मला दुसऱ्यांच्या मम्मी बघायला खूप आवडतात. तुमच्या तर तुमच्या तुमच्या तर तुमच्या या दोन मुलींची मम्मी असताना तुम्हाला का बघायची दुसऱ्याची मम्मी? कारण तुझ्यापेक्षा सुंदर दिसते इजिप्तची मम्मी. त्या इजिप्तच्या मम्मीच्या तर मी झिंजा चुपटेन. त्या इजिप्तच्या मम्मीचा मी चावाच घेईन. त्या इजिप्तच्या मम्मीला मी ढकलूनच देईन. मी इजिप्तच्या मम्मीची सुरक्षा करीन. त्या इजिप्तच्या मम्मीला मी पिरॅमिड मध्ये लपू. अरे काय बोलतोयस तू? अरे इजिप्त म्हणजे काही माणूस नाहीये. क्या इजिप्त किधर कॅरम खेळलो का ते असं नाहीये तो. इजिप्त म्हणजे देश आहे. देश. कळतंय का तुम्हाला? आणि तिथल्या मम्मीज म्हणजे आई नाही. मम्मीज म्हणजे शेकडो हजारो वर्षांपूर्वी डेड बॉडीज असत्या झालेल्या डेड बॉडीज. कळलं का तुम्हाला? गप. स्वारगेट स्वारगेट. जायला सांगितलं कशाला? निघ नाही तू. जा ना बाबा तिथून. जा ना तिथे. 20 रुपये देतो. मानखूर नाक्यापर्यंत सोडा ना. मी अरे पण अरे मला नाही सोडायचं ना. गप ना बाबा. मग हे कशाला लिहिले तुम्ही? आम्ही तुम्हाला पोहोचवतो. सोडत तर नाही.
तुझं नाव काय? दत्तू. ठीक आहे. आम्ही तुम्हाला पोचवतो दत्तूला सोडून. बस झालं. चल निघ, चल खूप चल चल. हा, हे बघा बाळांनो, आमची ही एक टूर्स अँड ट्रॅव्हल्सची कंपनी आहे, बरोबर आहे. तर आमच्याकडे वेगवेगळी पॅकेजेस आम्ही तयार केलेली आहेत. तिथे तुम्ही न्यूझीलंडला जाऊ शकता, ऑस्ट्रेलियाला जाऊ शकता, केरळला जाऊ शकता, आहे की नाही, कुठेही जाऊ शकता. तसं तुम्हाला कुठे जायचं हे मला तुम्ही सांगा आता. हा, बोल बोल. मला दुबईला जाऊन बघायची आहे उंटुली. उंटुली? उंटुली उंटुली. मला अमेरिकेत जाऊन बघायची पेंगुनुली. पेंगुनुली पेंगुनुली. कुठले प्राणी आहेत हे? मला ऑस्ट्रेलियात जाऊन बघायचे कांगुरुली. कांगुरुली कांगुरुली. डायनासोर वाटतोय, डायनासोर. कुठली कांगुरुली अशी जाते? अरे काय चाललंय? मला आफ्रिकेला जाऊन बघायचं आहे हत्तुली. ही कुठली हत्तुली आहे? माझी हत्तुली लहान आहे, त्याची सोंड पण लहान आहे. अरे कशाला? ए, नका करू, ए. अरे गप बसा यार, रे गप बसा. अरे गप बस, तिकडे बस. ओय बसा तिकडे, नाही तर निघा इकडून, सांगून ठेवतोय. मला स्वारगेटच्या एस टी स्टँडवर जाऊन बघायचे कुत्रुली. कशाला थांबलास तू? निघ निघ, तुला कळत नाही? इकडे लिहिलंय ना मी दत्तू सोडून, दत्तूला सोडून. चल निघ. बघा तुम्ही काय लिहिले. आम्ही तुम्हाला पोचवतो दत्तूला सोडून. या कोणी लिहिलं? या गडबडीत या लिहिलंस ना तू. अशी मी- मी- पटकन वाजवेन ना तुला मी. सोडा ना हो मला. नाही सोडणार, ऐका नाही ना. सोडणार. ऐका. तुम्हाला शेवटचं सांगतोय, तुम्हाला कुठे फॉरेनला जायचंय, कुठेही जायचंय, तुम्ही म्हणा. माझा काही संबंध नाही तुमच्याशी. तुम्ही घरी जा, फिक्स करा. पासपोर्ट असेल तर पासपोर्ट पाठवा, नाही तर काय वाटेल ते करा. बस झाला. आमची पासपोर्ट हरवली. पासपोर्ट टिकली लावून फिरते ली म्हणायला. तो आहे ना, तो पासपोर्ट म्हणतात ना. हरवली कसा म्हणतोस तू? पासपोर्ट कसा हरवला? आणि मी तर पासपोर्ट चामड्याच्या बॅगेमध्ये ठेवलेली. मी ती बॅग माळ्यावर ठेवलेली. मी ती बॅग खूप खूप शोधली, पण मला नाही मिळाली. मग मी हिला विचारली, तिला पण नाही मिळाली. मी हिला विचारली, तिला पण नाही मिळाली. आणि ज्या वेळेस मला कळलं आमचं पारपत्र हरवलंय, ही खबर माझ्या कर्णपटाला आदळतात माझ्या काळजात सर झालं. म्हटलं आमची ओळखच पुसली गेली. अँडीची एकांकिका सुरू आहे. अँडीची एकांकिका सुरू आहे. तिकडे ऐका ना, 5 रुपये देतो, गच्चीवर फिरून आणा ना मला. 5 रुपये देतो गच्चीवर फिरवण्यात बापच वाज म्हणे. नाही जमणार, सांगितलं निघ ना बाबा. कशाला थांबलाय बाबा? हात जोडतो मी, नको थांबू यार. यार माझ्याच्याने नाही होते रे, माझ्याच्याने नाही होते. मला मॅडमला बोलवायला पाहिजे इकडे. आमच्या नीता ढवळे मॅडम आहेत, त्यांना मी फोन करतो. नाही होणार. हॅलो नीता ढवळे मॅडम, तुम्ही प्लीज आत्ताच्या ऑफिसमध्ये या. नाही जमत आहे, कोणतरी कस्टमर आलेत. आय कॅन्ट डील विथ देम. प्लीज कम. ओके, आले. ऐका ना, मॅडम येईपर्यंत इथले इथे घोडा करा ना मला. यार मॅडम लवकर या, प्लीज या. निघ ना बाबा, कशा टाकलाय तू? I can't deal with them. I can't deal with them. चौगुले रिलॅक्स. वाजवे ना. रिलॅक्स. काय चल जाऊ डेट हे वर. बघ. कसं करणार मी त्यांच्याबरोबर? तुमच्या सगळे शांत व्हा. 1 मिनिट. चौगुले काय झालं? मी बघते काय झालं. तुम्हाला नक्की काय तुमच्या मनात आहे? तुम्हाला कशा प्रकारे सुट्टी एन्जॉय करायची मला सांगा. आम्हाला फ्रेश व्हायचंय. आम्हाला खूप खूप हसायचंय. आम्हाला खूप खूप गाणी ऐकायची आहेत. आम्हाला विथ फॅमिली एंटरटेन व्हायचंय. मग तुम्ही बघा गुलकंद. गुलकंद. थिएटर मध्ये जाऊन तुम्ही बघा गुलकंद. अरे इथं सई दामणकर. वाजवे. एक मिनिट, मी बोलू काय? वाजवे एक मला काढलं म्हणून. याला पकडा. आला पकडा. वा नेहमीप्रमाणे बहारदार सादरीकरण. खूप भारी. थँक्यू. येस नीता ढवळे. इथून बघणं इज समथिंग एल्स. तिथे तुमच्याबरोबर येऊन परफॉर्म करणं इज समथिंग एल्स. हॅट्स ऑफ. मला ही सिरीज खूप आवडते. आजचा विषय पण खूप मस्त होता. एक काहीतरी आज 2-3 गोष्टी वेगळ्या झाल्या. दत्तू काय मजा आणलीस मित्रा. वा, खूप मजा आली. मंडळी
खट्याळ सासू आणि नाठाळ सुना रमल्यात गुलकंदच्या ट्रेंडिंग गाण्यावर रील्स बनवण्यामध्ये. चला बघूया तिकडे काय धमाल घडते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इब्लिस कलाकारांना. आता सुरू 1 2 3 4. आता काय मग इथे करत आहे. चेतू थांबवा थांबवा 1 मिनिट थांबवा. काय तू चुकीचं करते. काय चुकी मी बरोबर हेच आहे. चल जा अशी स्टेपच नाहीये. असं नाहीच दाखवलंय त्यांनी जे दाखवलं ते करायला पाहिजे ना. हे करा राहू दे ना. ना गप की तू कशाला बोंबलाय सांगते नाही पण ते चुकीचं करते. 5 करू दे ना तिला. हे बघ त्या गुलकंदवाल्यांनी लय जणांचे व्हिडिओ घेतले ती त्याच्यात वेगळा ज्याचा वाटलं की नाही आणि कॉमेडी ज्याचा असलं की नाही त्यालाच 5 लाख आहे ती. आपण ते आपलं करू किती. हे आपण नको. ते भाऊजी रिक्षावाले आहेत ना. भाऊजी तुम्ही ते करा. चल जाऊ अरे नाही अशी अहो ना तुम्ही करा. अशी स्टेप ताई हे बघा अशी स्टेप नाहीये. कशी स्टेप अवधूत दादा, अविनाश विश्वजित दादा, मंदारला गाणं द्या ना. काय दे ना. भिकारडे लोमटे इकडे भिकारडे कुठली मग ही तर मारून टाकती. लय करतीस का. लय आतीच करती ती. हे असे पिक्चर वाले आले ना की असे जाते मुद्दाम त्यांच्याकडे. मला माहिती काय मुद्दाम ना. ताई तुम्ही तरी माझ्या बाजूने बोला ना. काय बोलणार मी. या कशा वागतात मग. यांनी कशाला पायामध्ये घातला. मुद्दाम घातला. माझ्या जवळ येऊ नकोस. मारून टाकीन कधीतरी शाप. आई काय आई. ए दादा भैया लाजा वाटतात का. बायकांबरोबर कंबर हलवताना लाजा वाटतात का. नाही मम्मी ते हुक स्टेप चॅलेंज आहे ना त्याचा भाग घेतलाय आम्ही. काय आहे हुक स्टेप चॅलेंज. त्याने काय असतं. अगं मम्मी तू हे काहीच कर. हळू जरा. अगं मम्मी काय माहितीये काय ती गुलकंद नावाचा पिक्चर येतोय एक. गुलकंद पिक्चर आहे त्याच्यात ती गाणं आहे जाऊ डेटवर म्हणून. त्याची हुक्क स्टेप करायची आहे. ती जर केली की नाही आवडली तर 5 लाख रुपये रोख बक्षीस आहे. किती देणार आहे. 5 लाख. यांच्या रेला बघून यांना 5 लाख देणार आहेत. यांच्या कमरा हलतात का. कंबर कशी हलवायला पाहिजे. कशाला बोंबला एवढं करते. सोसल का तुला. कशाला हाय का आता बसली कुठत. काय गरज होती का. काय गरज होती का एवढं करायची. एकतर आपल्या एवढी मनक्यावर एवढा मोठा भोंगा आहे. किती मारतात मला सूर्याला. त्याचं कंबरडं मोडलं तर आमचा संसार कसा होईल. येडी बिडी हाय का घालू का मुटका तुला. आई कसं करताय तुम्ही. काय किती स्टेप करतायत आणि ही तर मला भूक वाढत चालली. नाश्त्याचं कोण बघणार आहे. नाश्ता येईना अंगण वाकडं. काय तर काय आज आम्हाला तुमच्या तालावर नाचता येत नाही. आज आम्ही गाण्याच्या तालावर नाचतोय ना. हे बघवत नाही तुम्हाला. बघवत नाही. जात मध्ये जा. चल अगं बघतीस काय बेनी जा की खायला करायला माझ्या. मी बाई बाप जा नाश्ता घेऊन ये. काय केलं. काय केलं. मी हे बीट बॉक्सिंग. आम्हाला काही येत नाही.
होय आणि कोण आहेस बेन डायरेक्ट घरात कसं काय घुसला आणि पुरपूर करतो येऊन मी कालुष्टे मग? कालुष्टे मग मग काय नाही ते तुमच्याकडून फोन आला होता गुलकंदवाल्यांच्या डान्स बद्दल ते नम्रता कुठे नम्रता नाहीत काय जाऊ दे तुम्ही आहे नाही थांबा थांबा आहे ना मी ती गुलकंदवाला आले ती नाही तुम्ही आहे ते गौरवजी ते नमस्कार 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 आजी जरा पाय काढा तुझी आजी आजी वाटली मी आई आजीला आजी नाही बोलणार म्हातार माणूस केस पिकले काय तू सॉरी तुमची डान्स रिहर्सल झाली ना आहे जज कोणत्या पण क्षणी येतील तुम्ही तर बसा ना आधी बसू आई पाय काढा ना त्यांना जागा द्या ना जागा द्या नाही त्यांना आराम करू दे आता आलोय ना मी माझी जागा मीच बनवेन ए भाई हा आलो थांब ये भाई मी इकडे वर्षभर घासून अजून पण माझी जागा हालतेच आहे मी काय बोलतो भाई तुला एवढा कॉन्फिडन्स कुठून भाई तुझ्याकडूनच आलाय म्हणजे रे आता तू एवढ्या वयच्या एके असून एवढी घालतोय एवढ्या चालतोय मी आलो तर किती पळेन अरे बापरे तुला माझ्यासारखं नाही जमणार नाही जमणार तुला तुझ्यासारखे जमतंय मग तुला काय जमतोय मला बीट बॉक्सिंग येतं ना भाई नको ठीक आहे मग मा मिमिक्री येते दोघांचं एकटं सुरू केलं नाही तुम्ही दोघं पण आत्ता आलाय तिथं मी इकडची आजी आहे काय? करत जाशील घरामध्ये मग आणि हे असं बोलतंय 5 लाखाचं मग जाऊ दे मी आई तुम्ही बसा ना आता ते वाट मग ए जजेस येतील ना आता म्हणून फक्त ते कोण जजेस मोठे गोस्वामी मोठे गोस्वामी कोण येणार आहे इकडे येणार आहेत ते मोठे गोस्वामी येणार आहे पावडर आण जरा पावडर आण पावडर कशाला हर्षी येणार आहेत ना मी असं ऐकलं ते नवीन चेवऱ्यांना संधी देतात लई नवीन चेवरा कायचा नवीन चेवरा 50 वर्ष झाली तुमच्या चेवराला तुमचा चेहरा जर नवीन असता तर मामांजी ओसात कायला जाऊन बसले असते आलेत वाटतं आलेत आले काय? या सर या खुर्ची द्या बस सर या इकडे बस नमस्कार सर नमस्कार ते हे कुठं आहे मोठे गोस्वामी कुठं आहेत मोठे गोस्वामी मीच आहे मोठे गोस्वामी हो ना ते, मोठे गोस्वामी वेगवेगळे आहेत ना गोस्वामी आणि ते मिशीतला मिशीत हसणारे आहे मोठे म्हणजे मोठे गोस्वामी एकच माणूस आहे मग हे कोण आहे त्यांनी हे यांना ना ओळखलं नाही संजय छाबरिया सर एव्हरेस्टचे मालक म्हणजे एव्हरेस्टचे मालक म्हणजे ते माउंट एव्हरेस्ट त्यांचं आहे तेच एवढेच त्यांचे हा म्हणजे त्याच्यावर चढायचं असेल तर आधी त्यांना पैसे द्यावे लागतात मग त्या पैशातून सर फिल्म बनवतात सर क्या कर रहे रे बेटा ऐसा मत कर रहे मजा नहीं आ रहा है उसमें क्या कर रहे सचिन जी सर मला घ्या थँक यू चेतू हे खरंच मोठे गोस्वामी आहेत काय हा म्हणजे कोण झोपलं होतं मोठे झोपला मोठे झोपला ते बसल्या बसल्या झोपतात काय भारी एक मिनिट बसल्या बसल्या झोपी गेले
हॅलो हा सई बोल. हा सई. अरे नाही सई, आता गुलकंद रिलीज होतो आपला. आता कसा बदलू हिरो मी सई. सचिन जी एक मिनिट संजय सरांना देतो. सर लो आप ही बात कर लो. हाँ हेलो, हाँ सही. अरे हाँ, मजा आ रहा है तुझे काम देखते हुए. हाँ सब जगह तू ही है, तो प्रमोशन के लिए भी टाइम दे जरा हमारे फिल्म के लिए. बोलो आप ही बोलो, मैंने अभी बोलना छोड़ दिया. नहीं वो इंस्टा पे वो तेरा लावणी के रील के बीच में एक अपना लगा डेट वाला रील भी डाल लेना. और वो बाय द वे तेरा लावणी देख के मैं संजय घाबरिया एकदम. हाँ नहीं अरे वो तो हाँ अभी सचिन का मैंने सुना, वो तो हीरो अभी हीरो तो चेंज नहीं कर सकता. नेक्स्ट फिल्म में हीरो लेते हैं ना, वो एक नया बंदा है, अच्छा बंदा है वो, ओंकार राउत करके. अपने गाने का रील किया उसने, बहुत हिट हो गया वो, तो ओंकार राउत चलेगा ना. हेलो हेलो सर रखा रखा फोन. आई कुठे सई तामणकर आणि कुठे ओमकार राऊत. कसं दिसेल ते मला पण ए कवी के बायको चल ना डान्स कर ना. चला लवकर डान्स करून दाखवा. सरांना वेळ नाही, लवकर एवढंच सेट आहे. एवढंच आहे. मोठे कसं वाटलं. मला नाही आवडलं रे, सोडून दे. नाही आवडलं. चलो संजय सर. हाँ नहीं निकलते यार. इनका डांस देख के मुझे प्राजक्ता माळी की याद आ गई है. डान्स करायचा था प्राजक्ता ने अशी, उसका अलग ही है रे, स्टेप ही अलग है, एक सेंस अलग है, ग्रेस अलग है. चलो सर चलो जाते. सचिन जी पहले ये खांदा था ना. सर लय दुखायला लागलं मला. कोई बात नहीं, लिवर दिले. चलो सर चलो जाते. सचिन जी पहले ये खांदा था ना. सर लय दुखायला लागलं मला. कोई बात नहीं, लिवर दिले. एक चान्स द्या. नाही बाबा. सर ऐका की. सर या दादा. ऐका ना ओ दादा, आम्ही ना लय रिहर्सल केली आहे. दिसली ती. तसं नाही, आम्ही अजून मेहनत करू, अजून जीव तोडून करू. तुम्ही आता काय कसं सर पण गेले ना, आता काय रीलच्या एंट्री बंद केलं तरी मी त्यांना इथं घेऊन आलो होतो. 1 महिना झाला करतोय, असं नका करू. प्लीज काहीतरी करा ना. काहीतरी करा. बसा काय रे. आता तुम्ही एवढं रिक्वेस्ट करताय म्हणून एक 50,000 द्या, मी करून टाकतो काहीतरी सेटिंग लावतो. 50,000. आता 5 लाख जिंकल्यावर 50,000 काय आहे, तुम्ही पण ना. 50,000 रिक्षा विकूया. मारू सोपा विकायचा का. बघितलं का डोळे कसे पांढरे पडले त्यांच्यामध्ये. ह्यांच्याकडे कुठं पैसा आहे. जाऊ दे, कशाला बोलतो. ऐक कुरळ्या ऐक. 10,000 देऊ. आजी 10,000 काय होते काय, उगाच आपलं बघ ना काय होतं का. बघ ना 10,000. हात सोडा. करशील का 10,000. बघा ना दादा, करशील का. आता आजींमुळे मी 10,000 नाही तर 10,000 नाही आपलं होईल. तयार आहे. होय. 1 मिनिट. काय कर- आजी. मेव बघितलं का खजिना कुठं आहे, म्हणून राखणदार बसून राहते. अंगाशी आत्ता कळलं. 10,000 होऊ शकतं. होईल. आई आमच्या लय चांगले आहेत. आई आमच्या माग नेहमी उभ्या असतात. हो, आई ना फक्त आमचा तोंडावर राग करतात, आतून एकदम गोगलगाय आहेत. अगं बाई. इकडे अंगठ्या खाली तुझा शेंबूड काढते. गुगल काय तुमच्यासाठी नाही भरलेत पैसे. मग मी नाचणार आहे. कसं आई म्हणजे
मी लहानपणी लय केलंय शेतकरी नृत्य खूप केलं मी नाचन. हे बरोबर आहे. मी 2 दिवसात येतो, तुम्ही रिहर्सल करून ठेवा. ते आता सरांना पण कन्व्हिन्स करावं लागेल ना, ते सारखे सारखे येत नाही. मी बरं, बघतो चालतंय, मी दोन ऐका ना, येतो मी. आम्ही नाचतो नाही, तुम्हाला नाही जमणार. का नाही जमणार मला? कसं नाचणार आहात तुम्ही? कसं नाचणार म्हणजे? पार्टनर पाहिजे ना, कपल डान्स आहे तो. कायला तिथं माझा ताट गडी बसलाय, तू येईल ना इथं. मामांजी ऊसात न तुमच्यासाठी मामांजी ना तुमच्यापेक्षा ऊस प्यारा आहे. हे का मी आयुष्यात काहीच नाही मागितलं, येतील ते. फोन लाव त्यांना. अहो ऐका ना. फोन लाव ना, तू सांगितलं तेवढं कर ना, जादा नको करूस. हॅलो मामांजी. हा बेटा नमक कशी आहे बेटा? मामांजी मी बरी आहे. बाबाजी तुम्ही बरं आहे का? अरे मस्त आहे मी इथं वावरामध्ये. कुठं ऊसात का आपल्या? अरे काय टरारून आला यावेळी ऊस. हा का? अरे लय जोरदार ऊस आहे बेटा. बरं मामांजी ऐका ना. काय झालं बेटा? आई ना जरा तुमच्याशी थोडस बोलायचंय. बोल ना बेटा. हॅलो धनी ऐका ना, ते आपल्या इकडे घरामध्ये ना ती गुलकंदची माणसं आली होती सगळी, त्यांच्याकडे त्यांच्या डान्स वरती रील केलं का नाही, ते आपल्याला 5 लाख रुपये देणार आहेत. धनी ऐका ना, तुम्ही या ना माझ्या बरोबर. धनी याल का हो धनी? अहो हो का नाही, चूप बोला तर काहीतरी हो. धनी या ना हो, धनी या हो. वनी हा अगं मी आलेलो आहे. कुठं आहे तुम्ही? अरे तू दारात तरी ये. वनी तुम्ही खरं आलो. अरे वनी तुम्ही खरंच आलो. अरे मग ये बाहेर नको पडू. अरे तुझ्याशिवाय तिथं एकटा होत तुम्ही. मला पण तुमची लय आठवण येते हो धनी. अरे ऊसाच्या मळ्यामध्ये चांदण्या बघत लय मिस केलं बघ तुला मी. पण तुम्हाला लय मिस करते हो धनी. धनी मला घेऊन जावा ना तिकडं. कुठं? ऊसाच्या ह्याच्यात. येडे काय? तुला मी घेऊन जाणार आहे. कुठं? डेटवर. मग पाहुणी तुझ्या घर मागते कशी घर चल हो दे घर. चल 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 जाऊ दे धनी घेऊन जावा मला तिकडं वावरात. तयारी कर. चल कर तयारी. हॅलो 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 हॅलो. अरे कुठं काही कलातली काय तू? नाही धनी. आणि मग कावाचा हॅलो हॅलो करू राहिलो. कुठे आहे तू? नाही मी इथंच आहे ग धनी. तुम्ही कुठे आहे? तुम्ही या ना धनी, आपल्याला रील वरती डान्स करायचंय धनी. ते ना गुलकंदची माणसं आली होते, तो एक माणूस होता मोठे गोस्वामी आणि संजय साबरिया सर आले होते. त्यांना मी 10,000 दिलेत. ते आपण जिंकलो ना तर ते आपल्याला 5 लाख देणार आहेत. अरे का डोकं फिरलं का तुझं? अरे तो मोठे गोस्वामी 2 माणसं आहेत ती.
आणि तो संजय छाबऱ्या माणूस तुझ्या घरी काय येईल? रिलीजच्या दिवशी तो अमेरिकेला जाऊ राहिला. बाबा नाही का तू? अरे इथं आमच्या इथं प्रमोशनला ते आलेले आहेत. तुम्हाला कसं माहिती? अरे मला का ती त्यांनी जी डिक्लेअर केलेली स्पर्धा होती का नाही रिलाची, अरे तिथं कवा संपली. त्यांनी ट्रेलरला त्यानं विजेत्यांना बक्षीस बी दिली. अरे मी 3 रील पाठवले होते 3 बायांबरोबर. माझ्या स्टेपा चुकल्या म्हणून नाही सिलेक्ट केलं मला. धनी ऐका ना, मी 10,000 दिले होते ना. अरे डोका फिरलाय तुझं. आता हो काय करू? पहिले जाऊन त्यांना बघा कोण आहे ते. धनी आता काय करू? ठेव फोन. धनी ऐका ना, या नाव जरा इथं. फोन ठेव. तुमच्यासोबत डान्स करायचंय. धनी या नाव. ठेव फोन. जोरदार टाळ्या! गुलकंदचे खूप खूप आभार. आज गुलकंदच्या निमित्तानं फायनली सचिन गोस्वामी सर मंचावर आले. आणि रील्सचा पाऊस सगळ्या प्रेक्षकांनी महाराष्ट्राने केलाच आहे. तुम्ही रील मध्ये जी काय धुमाकूळ घातली ती पण कहरानी बहारदार. बघा हा सर असे काय म्हणतात. प्रसाद दा. गुरुतुल्य माणसं समोर आली परफॉर्म करण्यासाठी की मी कायमच उभा राहतो. तू माझा सर्वार्थाने गुरु आहेस सचिन, त्यामुळे तुझ्यासाठी मला उभं राहायलाच पाहिजे. अशक्य अद्भुत. मी मनोमन परमेश्वराकडे प्रार्थना करत होतो आणि करतोय की महिन्याच्या एका शुक्रवारी तरी मोठे गोस्वामींची एक फिल्म कायम येत राहो, जेणेकरून तुला आम्हाला बघता येईल. कित्येक वर्ष तुझी आस लावली होतीस ती आज गुलकंदच्या निमित्ताने तू पूर्ण केलीस. आधी ऊस आला, मग हास्याचा पाऊस आला. अद्भुत. आणि वनिता तू जे केलंयस आज त्याला तोडच नाहीये. म्हणजे 7 वर्षात दिग्दर्शकाला मिठी मारून मंचावर ओढून आणण्याचा हक्क फक्त तुला एकट्याला मिळाला. लाजवाब. तुम्ही सगळ्यांनी पण भारदार मजा आणली. गौरव तुझं खूप मनपूर्वक स्वागत. तुझ्यात काहीतरी गंमत आहे मित्रा, आणि ती हळूहळू कळत जाईल असं मला वाटतं. पश्या ही कॉन्सेप्ट म्हणजे खतरनाक आहे. अर्धा मोठे अर्धे गोस्वामी. लाजवाब. आणि तुझा पण घाबरिया मला आवडला. कलाकारांची सर्वतोपरी काळजी घेणारा निर्माता असं मी सांगू इच्छितो. डोंट वरी, पिक्चर सुपर हिट आहे. बहारदार. मज्जा आली. थँक्यू. सई तामणकर येतली या दारात तुमका भेटूक. बिझी किती आधी माहिती आहे काय? समीर चौगुलेची हिरोईन गुलकंद पिक्चर मध्ये. तुमचा भाव नाही आता. खरंय म्हणजे त्या चौगुल्याचा नशीब ना जोरात फलफललाय. माझा जरा जोर कमी पडला काय जमाची. सई. मी प्रोटोकॉल नाही तोडू शकत. सर तुम्ही आलात तेव्हा रडायला आलं. म्हणजे अजून पण येते. म्हणजे मला असं वाटतं की ही कॅरेक्टरची जादू आहे. मला नाही वाटत या मंचावर फक्त आवाजाने कुठलं कॅरेक्टर उभं राहिलंय. ते हे होतं. आणि थँक्यू फॉर कमिंग. थँक्यू. 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 थँक्यू.
तुम्ही आमचे प्रिन्स आहात अँड वी लव्ह यू फ्रॉम द बॉटम ऑफ आवर हार्ट्स. वने आज वादळाचा वोल्कॅनो होताना बघितला, मी बघितलाय, त्याची साक्षीदार मी आहे आणि महाराष्ट्र पण असेल. तुमच्या सगळ्यांचं पण खूप कौतुक. राऊत काय बॉडी लँग्वेज पकडलीस यार. वा जिओ, खूप मजा आली गाईज. आपला सिनेमा जेवढा स्पेशल आहे तेवढाच हा परफॉर्मन्स स्पेशल होता. आणि हा खूप 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 काळ लक्षात राहील. सर थँक्यू. हाऊ स्वीट दॅट ताई. वा 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 वा. मला छाबरिया सरांना पण विचारायचं की त्यांना स्वतःला मंचावर बघून त्यांना कसं वाटलंय. येस संजय छाबरिया सर. हसून हसून पोट दुखतोय और आंख में आंसू आ गए. ब्रिलियंट परफॉर्मेंस. एब्सोल्युटली ऑल ऑफ यू ऑल वर स्टनिंग एंड अमेजिंग. हे एक बरं झालं की आज किडच्या निमित्तानं आपण सबंध महाराष्ट्राला सांगितलं की मोटे आणि गोस्वामी ही दोन वेगवेगळी माणसं आहेत. आणि त्यापैकी सचिन गोस्वामी सर मंचावर आहेतच. मी सचिन मोटे सरांना मंचावर येण्याची विनंती करते. थँक्यू. सर आज खऱ्या अर्थानं संपूर्ण स्टेज हा कार्यक्रम गुलकंदमय झालाय, तर या निमित्तानं तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? मला आज एका गोष्टीचा साक्षात्कार झालाय. दिग्दर्शक म्हणून माणूस इतरांना आपल्या तालावर नाचवत असतो, पण तो ज्यावेळी निर्माता होतो त्यावेळी तो कुठल्याही तालावर नाचायला तयार असतो. मला हेच म्हणायचं की खूप मेहनत घेऊन सचिन, आम्ही सगळ्याच टीमने खूप मेहनत घेतली आणि गुलकंद येतोय. आता एवढी स्किट्स चालली आहेत आणि लोकांपर्यंत आम्ही हेच पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की सगळ्या फॅमिलीसाठीची एंटरटेनमेंट आहे. तर सगळ्यांनी नक्कीच हा चित्रपट बघा, एवढंच मी सांगेन. थँक्यू. येस, दिग्दर्शक आणि निर्माता सचिन गोस्वामी सर. एक निर्माता जेव्हा कंटेनर मध्ये झोपतो तेव्हा दुसऱ्याला नाचावंच लागतं. नाही, थोडक्यात असं आहे की काय नाही, मामांजी कधीतरी येणार का असं वगैरे वाटलं होतं, पण आपल्याकडे चित्रपटसृष्टीला स्वप्नदृश्य हे वरदान आहे की ज्याच्यात यायचं पण आहे आणि नाही पण आला अशी एक सोय असते. त्यामुळे ह्या स्किटमध्ये तसं म्हटलं तर मामांजी फक्त वनीच्या स्वप्नात आलाय, त्यामुळे त्याला स्वप्नदृश्य म्हणूनच बघा, मामांजी अजून आलेलं नाही. क्या बात है, कमाल परफॉर्मेंस. थैंक यू सो मच गाइस. मंडळी, आज एका डिलिव्हरी बॉयची गाठ पडणार आहे मोरे फॅमिली सोबत, त्यामुळे आपण सज्ज होऊया हास्याची डिलिव्हरी अनुभवण्यासाठी. जी घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. ओ काय गो, घरात पसारो की तू पडलो आ? झाडू मारा. मी नाही मारणार झाडू. हा? तू मार. मी मारू? हा? काल मी नाही मारलंय, आज तुमची पाळी आहे, तुम्ही मारा. माझी बाली आहे. हो. त्या दत्तू फत्तूला सांग जरा. हो, ही असली कामं मी करत नाही. त्यासाठी तुला ठेवलं ना परव्या, जा झाडू मार. ठीक आहे, माझी पाली आहे ना, मारतो झाडू मारतो. 1 मिनिट. सड्या झाडू मार. तू काय तोंडाकडे बघतेस? भांडी घास. मीच भांडी घासतलय, दुसरा कोण? तुम्ही दोघं हात लावतास भांड्यांका? घासतय भांडी. घास लवकर. ओ बापानू, अरे तुमच्या बायकोला सांगा हळू भांडी घासायला, माझे कान दुखतायत. हा, तुझ्या कानाला त्रास होतो ना, मग तू सांग ना वासाड्या, मला काय सांगतोस? मी कशाला सांगू, बायको आहे ती. दार उघड रे, दार उघड. मी नाही जाणार, मला काय कामं नाहीत काय? ए रशे, दार उघड. हा? दार उघड. हो, भांडी घासताय मी. अच्छा, मी उघडू?
दार जर सईत आमंत्रण असेल तर मी दार उघडी नाही तर काय मजा आहे त्याच्यात. त्यासाठी दरवाजा उघडून बघूचा लागतला कोण आहे समोर जा बघा. एक काम कर हे तू जाऊन बघ ना ती जर असेल ना तर मला आवाज दे मी लाली पावडर लावून ना तयार राहतो इकडे पटकन जा. सई तामणकर येतली या दारात तुमका भेटूक. बिझी किती आधी माहिती आहे काय? समीर चौगुलेची हिरोईन गुलकंद पिक्चर मध्ये. हा तुमका भाव नाही आता. खरंय म्हणजे त्या चौगुल्याचं नशीब ना जोरात फलफललंय. माझा जरा जोर कमी पडला काही जमातली. करा काय सगळी कामं मलाच करू आई त्याच्या कपालावर यायची हाय लवकर. अरे मॅडम तुमचा पिझ्झा. हा तुमचा पिझ्झा. थँक्यू या आतमध्ये. ये दत्तू पिझ्झो इलो बसा. अरे नाही हे पाणी पितालास नाही हो. चाय टाकू नका एवढी. नाही. बरं आहे काय हो? मग काय खाऊन बरं तरी खावा. काय अरे मला कशाला. नको तर राहू द्या एवढा काय नाही. बरं आहे ना चांगलं. अरे नाही हो. घ्या तोंडात का नाही खा तुम्ही. सर मॅडम पेमेंट पैसे हो तो पैसे मागता. कसे पैसे. अरे पिझ्झाचे पैसे 349 रुपये. कॅश ऑन डिलिव्हरी होती ना. अरे कॅश ऑन डिलिव्हरी होती ना. असे म्हणजे डिलिव्हरीचे पैसे. हा माझा दत्तू आहे ना हॉस्पिटलमध्ये जन्माला आला ना तेव्हा डिलिव्हरीचे पैसे मागत होते तेव्हा मी घरात पूर्ण आलो होतो आणि तुला डिलिव्हरीचे पैसे दे. शेवटी हॉस्पिटलमधला स्टाफ कंटाळला आणि घरात आणून द्याला. त्याला घेण्याचे आम्ही पैसे घेत होते त्यांच्याकडे. डिलिव्हरीचे पैसे हो दादा. अरे काय गंमत करताय तुम्ही काही बोलता का हो. द्या ना पैसे द्या ना. कसले पैसे कसले. आता तुम्ही पिझ्झा मागवला त्याचे पैसे द्या ना हो. अरे पण आम्ही पिझ्झा मागवलेलाच नाही आणि आमच्या तोंडाकडे बघून तुला वाटतंय आम्ही पिझ्झा मागवला असेल. खरंच हो दादा. अहो वडापावच्या गाडीवर वडापाव असो आम्ही उभं राहून खाऊ गेलो ना ते पण आमके उभं राहूक देणार नाही. बोला चल निघ घरी जाऊन का हो मी तुम्हाला सांगतो मी साडी नेसून थांबतो का ना गाडीवर. साडी नेसून नामानात मी स्त्री पाठ रंगवतो ना तर मी त्यांना नाचून दाखवतो मुरडून दाखवतो तेव्हा कुठं वडापाव देतात. आणि खिशात हात गेला ना माझा कधी चुकून तर पैशासाठी नाही वेगळ्याच कारणासाठी जातो का नाही. म्हणजे मांडी खाजवण्यासाठी पैसे देत नाही. दादा ते काही पण असेल. हे बघा तुम्ही ऑर्डर दिली ना पिझ्झाची. हे बघा माझ्याकडे हे तुमची ऑर्डर आहे. हे बघा फ्लॅट नंबर 206 मिस्टर बीसे तुमची ऑर्डर आहे ना. कोण मिस्टर बीसे. मिस्टर बीसे नाही ना आम्ही मिस्टर मोरे. रूम नंबर काय आहे. फ्लॅट नंबर 206. होय का आमचा रूम नंबर 209 आहे. तो किल्ला काढला नाही आता 206 झालेला आहे. त्या दिवसामध्ये आमची लय भरभराट झाली आहे का. खिळा का बरं काढला तुम्ही. ते वरती भिसर होतात ना त्यांच्याकडे खूप पार्सली मागवतात. बापरे 206 झाल्यापासून सगळ्या पार्सली आमच्याकडे येतात. घरातल्या जेवढ्या पण वस्तू आहेत ना अर्ध्या अधिक त्यांच्याच आहे. म्हणजे या घरातल्या बऱ्याच वस्तू त्यांनी मागवलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं या पारब्याची लायक आहे एवढ्या वस्तू घ्यायची. तुम्ही मध्ये येऊ नका. अरे पण लायकी कोणाची गाडी तुमची गाडी. तू लायकी कोणाची गाडी. दादा थांबा ना बाहेरचा माणूस घरात आलाय नका माझ्याकडे करू. बापाची लायकी करतो म्हणजे काय बोलतो काय. ए बेटा अरे तू शांत राह ना उगा मुगा राह ना थोडस. एक मिनिट म्हणजे ते बिसेंच्या वस्तू तुम्ही घेता. ते बिसे काय बोलत नाही. बोलतात ना बोलतात पण आम्ही काही लक्ष देत नाही. आम्ही त्यांना व्हॅल्यू देत नाही काय समजलं. व्हॅल्यू देते. अरे बापरे रिच ऑर्डर मध्ये लिहिलं होतं चेक द नंबर टॉईज बिफोर डिलिव्हरी. ऐका ना ताई तुम्ही पिझ्झा घेतलाय ना तर द्या ना पैसे मला दुसरी ऑर्डर घ्यायची आहे मला. अहो पण आम्ही मागवलेलाच नाही आता पैसे कसले मागता. अरे मागवला नाही तर खाताय कशाला मग. आता तुम्ही दिला तर खाऊक नको काय वाया घालवतो. अरे हा पत्ता दिला होता म्हणून तुम्हाला दिला ना मी पिझ्झा. दारात येऊन तुम्ही काय बोललास ताई तुमचा पिझ्झा म्हणून घेतला आम्ही. तुम्ही आमका विचारलास काय तुमचा पिझ्झा हा काय हो का नाही बोलला असतो ना आम्ही. ती आमची पद्धत असते ताई म्हणजे शिष्टाचार असतो ना तो. बदलून टाका. अरे काय बदलून टाका तुम्ही तो नंबर बदलून टाकला तर भिसेंना तुम्ही मला पण फसवताय ना हो. आई पण बोलतात फसवताय. आम्ही ना तुम्हाला फसवलेलं आहे. ऍक्च्युली आहे ना आम्हाला आज ना पिझ्झा खायचा मूडच नव्हता. भिसेने मुद्दाम करतात. आम्हाला बर्गर आवडतो तरी त्यांनी मुद्दाम पिझ्झा मागवलाय.
आता तो वाया कसं घालवतो म्हणे अरे गप्प गप्प खाऊन राहिला असा खातोय जसं कधी खायला मिळालं नाही खाऊ गुल्ल्या. अरे लाजा वाटू द्या ना, फुकट खाता येणार तुम्ही. अरे हो, पण खायची गोष्ट अशी नाही की आम्ही कधी नाही म्हणतच नाही. अरे नका ना पैशासाठी तक तक करायला लावू मला. बरं किती पैसे किती आहेत तुझे? 349 रुपये. किती? 349. दत्तू 349. मम्मी 349. काय म्हणजे 349. 349 याच्यात काय हसण्यासारखं आहे बरं? हसणार ग म्हणजे एवढा पैसा आम्ही लग्नात पण खर्च केलेले नव्हते. अरे त्यांना हसत तर असे होते तसं काय करोडो पडलेले आहे तुमच्याकडे. बापरे एवढे खाल्ले. अरे नका ना डोक्याचा बनका उडवू हो दादा. अरे हे बघा तुम्ही 349 रुपये मला दिले नाही ना, कंपनीला मला द्यावे लागतील ते पैसे. अरे उन्हात अनात मनमन फिरतो मी. एका डिलिव्हरीचे फक्त 30 रुपये मिळतात मला. 11-12 डिलिव्हऱ्या कराव्या लागतील तेव्हा 349 रुपये होतील. तुम्हाला समजतं का हो? अरे केवढा गरम होतो हा माणूस. पिझ्झा पण नाही एवढा गरम आहे. काय गरम नाही? पिझ्झा कुठे गरम आहे? खाऊन राहिले गप्प गप्प. आता म्हणताय तो तर कसा चरतोय बघा एक बैल. काय पाहिजे काय दादा? आता काय करू मी तुमचे पाय पडू का? पाया पडतो पण द्या ना. पाया पडला तर फार फार तर आम्ही तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतो, याच्या पलीकडे काही नाही आमच्याकडे. होत आहे माझी दुसरी ऑर्डर आहे. पटकन द्या ना पैसे, द्या ना पैसे. बघा ना तुम्ही पिठाच्या डब्यात वगैरे असतील ना पैसे, बघा ना द्या ना मला प्लीज. पिठाच्या डब्यात पीठ नाही, पैसे खायचो नसतले. गरीब असो, लय गरीब असो. अरे बापरे कुठे अडकलो बाप. काय आलं? पडलो. हे काय केलं? सावकाश देवा. मच्छर पकडली. का बरं? हिला ना नाद आहे. नाद आहे? हा, ही ना म्हणजे हिला लय अशी छोटीशी कला आहे याच्या अंगात. ही मच्छर आणि माशा पकडते आणि आगपिटी असते ना त्याच्यात जपून ठेवते. का बरं? का बरं काय सांगू तुम्हाला, ते माशांचे पंख आहेत ना ती मच्छरला लावते. माशांचे पंख मच्छरला लावते, त्याच्यामुळे मच्छर ना अशी जोरात उडते का ना काही समज. मच्छर कशी ना एकदम करत उडत राहता माझ्या डोक्यात जाता. मग मी काय करते, माशीचे पंख त्यांना लावते. जी काय सुसाट सुटता करून एकदम सुसाट सुटता. लय मजा येते. जोरात उडते ते, पण ती लय कन्फ्युज होते. खरं म्हणजे ना त्या मच्छरला ना इथं बसायचं असतं. हा, पण ना तिला टार्गेटच सापडत नाही. त्याच्यामुळे तिला अंदाज येत नाही कुठं चावायचं ते. लय मजा येते पण आपटता आणि मरून पडता. आणि माशा आहेत ना, माशा त्याला ना ही मच्छरची पंख लावते. मच्छर ती काय आहे, माशी आहे ना जरा जड असते ना आणि ते पंख हलकी असतात. ते वजन झेपत नाही, त्याच्यामुळे उड्याचा लय प्रयत्न करते माहितीये, पण तिला उडताच येत नाही. जाम कन्फ्युज होते. जमिनीवर सोडले ना थैला ते फिरत राहतात. अर्धा तास बघत बसू जा. मजा येते. लय मजा येते. त्या अंगात छोटीशी कला आहे. जवळ ना ही सायंटिस्ट आहे. काय सायंटिस्ट? 8-9 तास लागतात. एकदम बारीक कला कुसर. रेट त्या बाते काय कला आहे हो तुमची. एक मिनिट 10 रुपये घ्या. मजा करा तुम्ही. सांगतास का? हो, तुमच्यामुळे ना मला आयुष्यभर लोकांना सांगायला गोष्ट मिळाली काय की जगात तुमच्यासारखे दलिंदर बेवकूफ लोक सुद्धा असतात. तेवढा आहे. आता भेटले, याच्यानंतर कधी भेटू नका बरं का. धन्यवाद. बरं ऐका ना दादा, निघालास ना पुढच्या वेळेला पिझ्झा घेऊन येशात ना, तर ते मसाल्याचे पाकिट जरा जास्त आणा. कसं आमचा महिन्याभराचा मसाला निघता ना त्यात. काय डोकं टाळबाई येते? काय झालं? काय झालं म्हणजे मी याच्यानंतर कधीच येणार नाही. ऐका तुरे हो, तुम्ही अंडेर खवड्या मारू खवड्या कथा ना एका फटक्यात तुला मारून टाकेन मी. हा ड्रेस आहे ना म्हणून काही करत नाहीये. ऐकून घे. अरे ऐकून घे. वा बहारदार कॉन्सेप्ट. एवढे फुकटे आणि रिकाम टेकडे लोक मी कधीच पाहिले नव्हते. आज तुम्ही सगळीच हद्द पार केलीत. पण बहारदार परफॉर्मन्स खूपच छान झाला. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा. चांगली दिसली असती ही पेअर, पण मस्त दिसली. ते इमॅजिन करत होतो की मोरे आणि सई कशी. मजा आली. खूप दिवसांनी आली फॅमिली. आणि चौकोनी बॉक्स मधला गोल पिझ्झा तसाच त्या घरातला एक गोल 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 फिरणारा परफॉर्मन्स होता. आणि पिझ्झा सारखाच टेस्टी, कुरकुरीत, वेल डन. मजा आली. मंडळी, गुलकंद
हास्याचा गोडवा आत्ता कुठे मुरत चाललाय. तुर्तास आजच्या भागात इथे वेळ झाली निरूपाची. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.